FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे ह्या कार्यक्रमाचा विषय आहे भाकड म्हशींचं संगोपन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर महेश कुमार इंगवले, प्राध्यापक पशुप्रजनन विभाग, पशुविद्या आणि पशुविज्ञान महाविद्यालय अकोला. निवेदन आहे सूरज गोळे यांचं. हो नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला, काय म्हणता? हे म्हटलं आता या विषय उत्तर हो, भाकड म्हशींचं संगोपन आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित तज्ज्ञ डॉक्टर महेश कुमार इंगवले. आपलं नाव काय? बळीराम शिरसाट पाटील. अच्छा, आपण कुठनं बोलताय? आपोती बुजुर्ग बोलतो सर. आपोती बुजुर्ग मधनं. काय प्रश्न होता आपला? हे म्हटलं हे भाकड मशीनचं संभवन काय कसं काय या विषय मध्ये काही समजतो का? बरोबर, भाकड म्हशींचं संगोपन. हा. अच्छा अच्छा. तर आपल्यासोबत आता थेट आपण बोलणार आहात डॉक्टर महेश कुमार इंगवले यांच्यासोबत. बरं ठीक आहे. सर, आपण यांना भाकड म्हशींचं संगोपन कशा पद्धतीने केलं जातं याविषयी थोडं अधिक सविस्तर माहिती सांगितली तर. भाकड म्हशीचं संगोपन यामध्ये दोन बाबी आपल्याला प्रामुख्यानं विचार देऊन घ्यायचा आहे. अकोला जिल्ह्यातील म्हैस पालनाचा विषय जर आपण पाहिला तर अकोल्यामध्ये साधारणपणे पशुपालकांचा किंवा म्हैसपालकांचा कल असा आहे की प्रत्येक वेळेस बाजारातून गाभण किंवा नुकतीच आलेली म्हैस विकत आणायची, तिचं पूर्ण दूध काढायचं आणि ती गाभण नसल्यानंतर बाजारामध्ये पुन्हा विकायची आणि परत नवीन पुढच्या वेळेस दुधातल्या म्हशी विकत आणायचा. अशा पद्धतीचं चक्र आपल्या भागामध्ये म्हैसपालक करताना दिसतात. आणि याच्यामध्ये असं लक्षात येतं की जे होणारं एका वेतातील दूध उत्पादन, त्या वेतामध्ये त्या म्हशीला लागणारा चाऱ्याचा खर्च आणि राहिलेली शिल्लक रक्कम ही अत्यल्प राहते आणि त्यामुळं असा हा व्यवसाय आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही आहे. याकरता म्हैसपालकांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. ज्या काही आपण चांगल्या पद्धतीच्या म्हशी, चांगल्या दूध उत्पादन म्हशी परराज्यातून आणतो, गुजरातमधनं असेल किंवा हरियाणामधनं असेल किंवा इतर भागातून, मुर्रा, मैसाना त्या या जातीच्या, त्याचं पुढची पिढी ही आपल्या गोठ्यामध्ये तयार झाली पाहिजे, जी आपल्या वातावरणात होईल आणि पुढची चांगली आनुवंशिक दूध उत्पादन देणारे असेल. आता काय होऊन जातं की साधारणपणे बऱ्याच वेळेस म्हशीच्या किमती आज बाजारामध्ये पाहिल्या तर जवळपास 80,000 ते 1,00,000पर्यंत आहेत. प्रत्येक वेळेस तेवढं नवीन किमतीची म्हैस बाजारात आणताना परत ती म्हैस चांगल्या प्रतीची मिळेल का नाही, वाटेत प्रवासाच्या दरम्यान तिचं कष्टमय प्रसूती असेल किंवा इतर काही समस्या निर्माण होतात. अशा वेळेस म्हैस पालकाला फार मोठा तोटा होऊन जातो. एक जर म्हैस आजारी पडली किंवा ती जर दगावली तर त्याच्यापासून होणारा तोटा हा प्रचंड आहे. त्याकरिता आपल्या गोठ्यामध्ये पुढची पिढी आपण चांगल्या म्हशीपासून निर्माण केली पाहिजे, हा एक यामधला सर्वात महत्त्वाचा विषय आहे. सोबतच भाकड म्हशीच्या संगोपनाबद्दल आणखीन एक या अनुषंगाने आपल्याला विषय घ्यायचा होता. तो म्हणजे बऱ्याच वेळेस आधी म्हैस पालक ज्यांना दूध घालायला अडचण आहे, दूध सकाळ संध्याकाळ काढून विक्री करायची अडचण आहे, असे पशुपालक किंवा म्हैस पालक आजूबाजूला ज्या म्हशी गाभण नसलेल्या बाजारामध्ये विकल्या जातात त्या म्हशी घेऊन त्या आपल्या गोठ्यामध्ये गाभण करून पुन्हा विताना जर आपल्या बाजारपेठेत
विकला तर त्यांना नक्कीच चांगला बाजारभाव मिळेल आणि अशापासून आर्थिकदृष्ट्या अधिकची फायदा हे आपल्या म्हैस पालकांना मिळेल. ही अत्यंत महत्त्वाची बाब आपल्याला इथून पुढं अवलंबली गेली पाहिजे. त्या दृष्टीनं भाकड म्हशीचं संगोपन करताना आपल्याकडं ह्या म्हशी याच्यापासून पुढचं वेध घेतलं गेलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचा बाब आहे. यानंतरचे पुढचे जे काही प्रश्न आहेत त्या दरम्यान आणखीन या विषयाला आपण थोडंसं जास्त विस्तृतपणे विचार करूया. आपल्या शंकांचं निरसन झालं आहे पाटील साहेब. हो चालेल. धन्यवाद. धन्यवाद. किसानवाणी कार्यक्रमासाठी फोन केल्याबद्दल धन्यवाद. सर, आपण सद्यस्थिती जर बघितली आपल्या म्हणजे पश्चिम विदर्भाची जर तुलना केली आपल्या पश्चिम विदर्भामध्ये विशेषतः, तर म्हशींबाबतची काय सद्यस्थिती आहे आपल्या जर विचारात घेतला आपण तर? खरं तर आपल्या देशांतर्गत विचार केला तर 50 ते 55% दूध उत्पादन म्हशीपासून येतं आणि जवळपास 109.80 दशलक्ष म्हशी आपल्या देशामध्ये आहेत आणि महाराष्ट्राचा विचार करता जवळपास 56 लाख म्हशी आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये आहेत. पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा आपण विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने अकोल्याचा. तर अकोल्याच्या बाजारपेठामध्ये आजही आपल्याकडं देशी गोवंश किंवा इतर गायीपासून दुधापासून होणारी विक्री ही अत्यल्प आहे, घरगुतीच आहे आणि जास्तीत जास्त दूध उत्पादन आणि विक्री हे म्हशीच्या दुधाची होते. कारण म्हशीच्या दुधाला त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त आहे, कॅल्शियम आणि इतर घटकाचं प्रमाण जास्त असते आणि बाजारामध्ये जे काही दुग्धजन्य पदार्थ निर्माण होतात, पनीर असेल, चीज असेल किंवा इतर काही खवा असेल, श्रीखंड असेल, याकरिता बाजारामध्ये आजही आपल्याला म्हशीच्या दुधाची मागणी राहते. तर त्याच्यामुळं आपल्याकडं अकोल्याच्या आसपास बहुतांश म्हैस पालक हे म्हैस पालन करताना दिसतात आणि दुधाची विक्री त्यांच्याकडे करताना दिसतात. परंतु सद्यस्थितीचा विचार केला तर मगा जो विषयाला मी अंतर्भाव केलता की आजही म्हैस पालकाच्या गोटावर तुम्ही आज पाहिलं तर 8-10 म्हशी असतात, त्याचं ते दूध सकाळ संध्याकाळ काढतात आणि दारोदारी जाऊन त्याची विक्री केली जाते किंवा एकत्रित एका ठिकाणी एखाद्या डेअरीला ते विकलं जातं. याच्यामध्ये हे सर्व म्हैस पालक दरवर्षी धुळ्याच्या बाजारपेठेतून किंवा अकोल्याच्या बाजारपेठेतून प्रत्येक वेळेस प्रत्येक वेताला एक नवीन म्हैस विकत आणतात आणि पुन्हा तिचं दूध उत्पादन संपलं की दूध देण्याची संपली ती भाकड म्हैस ती पुन्हा बाजारात 30-40% कमी किमतीत त्या जे घेतलेल्या ते विकतात. म्हणजे साधारणपणे समजा तुम्ही एखादी 80,000 ते 1 लाखाची म्हैस घेतली, 30 ते 35,000ला ती पुणे विकायची. बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेस 55,000 ते 60,000 रुपये शेतकऱ्याला जास्त ते आपल्याला म्हैस घेताना देतात. साधारणपणे एका म्हशीनं एका वेतात 2,000 लिटर दूध उत्पादन दिलं आणि जर सरासरी भाव जरी आपल्याला 80 रुपये मिळाला तर 1,60,000चं त्याचं दूध उत्पादन होऊन जातं. चाऱ्याचा जर खर्च आपण आणि पशुखाद्य, मिनरल मिक्सचर इतर जर खर्च काढला तर साधारणपणे 60 ते 65% खर्च हा त्याच्या या आपल्याला त्याच्या खाद्यावर आपल्याला करावा लागतो. याचा अर्थ आपल्याला जवळपास 85,000 रुपये त्याच्या खाद्यावर खर्च आहे. इतर खर्च मजुरदार असेल किंवा स्वतःचा गाडीचा विचार केला तर त्या म्हशीपासून त्या म्हैस पालकाला साधारणपणे 35,000 ते 40,000 रुपये उरतात. त्यात ही म्हैस आजारी पडली किंवा अजून काय अडचणी झाल्या, एखादा आजार झाला तर अजून आपल्याला त्यामुळे तोटा संभवतो. आता तेच जर तुम्ही आपल्या घरी जर त्या म्हशीचं प्रजनन केलं, त्या म्हशी गाभण केल्या आणि परत आपल्याकडे दूध उत्पादनाला चांगली पिढी निर्माण केली तर तुम्हाला ते जे 80-90 हजाराची जी म्हैस विकत घ्यायची ती घेता येणार नाही. आपल्या वातावरणात समरस असणारी चांगल्या जातीची पुढची पिढी आपल्याकडे तयार होऊन जाईल आणि जो काही प्रवासादरम्यान म्हशींना होणारा आजार असतील, त्रास असतील, अडचणी असतील, त्यामध्ये दूध उत्पादन कमी होऊन जातं. इथं आल्यानंतर अचानक त्या आजारी पडतात, औषध उपचाराचा खर्च वाढतो, कधी कधी वार अडकण्याचे प्रमाण त्याच्यामध्ये जास्त होऊन जाते प्रवासादरम्यान. तर ह्या बाबीचा विचार करता एक महत्त्वाची सगळ्यात बाब याच्यामध्ये आहे, आपल्या गोठ्यामध्ये म्हशीचं प्रजनन आपण केलं पाहिजे, त्या गाभण केल्या पाहिजेत आणि पुढची पिढी घेतली पाहिजे. अन्यथा आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय की चांगल्या अनुवंशिक दूध उत्पादनाच्या म्हशी ह्या विक्री जातात, त्याचं मांस तयार केलं जातं आणि इतर देशामध्ये त्या मांसाची विक्री केली जाते. तोच प्रश्न थोडा मी आपणास विचारणार होतो की आपण बघतोय की हल्ली दुग्ध व्यवसायाकडे अनेक युवा शेतकरी वळत आहेत सर, पण भाकड म्हशींची ही समस्या निर्माण होत आहे आणि मग भाकड म्हशींचं नेमकं शेतकऱ्यांनी काय करावं? त्या बऱ्याचदा कमी भावामध्ये विकल्या जातात आणि मग तुम्ही सांगितलं त्याची कत्तल सुद्धा केलं जातं. तर मग एकंदरीतरित्या याला जर आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोन द्यायचा आहे तर मग या भाकड म्हशींचं संगोपन कशा पद्धतीने त्यांनी करावं जेणेकरून त्यांना दुग्ध व्यवसायामध्ये एक चांगलं दिवस येतील त्यांना? आता आज आपण पाहतो की जे काही देश आहेत आजूबाजूच्या आशिया देशातले, जसं काही मलेशिया आहे, व्हिएतनाम आहे, इजिप्त आहे, या देशामध्ये म्हशीच्या मांसाला प्रचंड मागणी आहे आणि भारत हा सगळ्यात मोठा यांना मांस विक्री करतो आणि 2019 ते 22 याची सरासरी आपल्याला सरकारी आपली उपलब्ध आहे. वर्षाला जवळपास आपल्याकडं 7 लाख म्हशी महाराष्ट्रातून कत्तलखान्यासाठी मांस उत्पादनासाठी कत्तलखान्याला दिल्या जातात किंवा त्याच्यापासून मांस उत्पादन केलं जातं. ही प्रचंड
प्रचंड संख्या आहे आणि जवळपास 2020 मध्ये 12 लाख आणि त्याच्या आसपास म्हशी याची विक्री ही मांस उत्पादनासाठी झाली. आता देशाचा जर विचार केला महाराष्ट्रामध्ये साधारणपणे जसं मी अगोदर बोललो की 56 लाख म्हशी आहेत, परंतु आपलं मांस उत्पादनामध्ये देशाची टक्केवारी ही जवळपास 11% आहे. तेच जर तुम्ही उत्तर प्रदेश घेतलं, गुजरात घेतलं, MP घेतलं, याच्यामध्ये म्हशीची संख्या जास्त आहे, परंतु तिथं मांस उत्पादन टक्केवारी याचं प्रमाण कमी आहे. याचाच अर्थ आहे आपल्याला भविष्यात किंवा आजही आपण गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल किंवा हरियाणा असेल या राज्यातून म्हशीची आयात करतो किंवा खरेदी करतो. कारण आपल्याकडे आजही आपल्या लक्षात येतं की म्हशी आपल्याकडे आणल्या जातात, दूध काढलं जातं आणि त्या कत्तलखानी जातात. तर हे जर टाळायचं असेल, आजही आपण गुजरातमधले जर तुम्ही काठेवाड जिल्हा बघितले किंवा राजस्थानच्या आजूबाजूचे जिल्हे बघितले, महिला तिथं ह्या दूध व्यवसायामध्ये प्रचंड गुंतलेल्या आहेत आणि त्यांच्याकडं त्या म्हशीपासून साधारणपणे 3-3.5 वर्षात ती वेण्याजोगे म्हैस तयार केली जाते पारडीची आणि मग ती 70-80 हजार रुपयाला विकली जाते. तर भाकड म्हशीचं संगोपन करताना साधारणपणे आपण एक चक्र लक्षात घेतलं पाहिजे. म्हशीचा गाभण कालावधी 10 महिने 10 दिवस असतो. आपल्याला सरासरी 1.5 वर्षाला एक वेत मिळालं पाहिजे म्हशीपासून, म्हणजे 15-16 महिन्याला. आणि याचाच अर्थ म्हैस विल्यानंतर आपल्याला ती 120 दिवसात म्हणजे साधारणपणे 4 महिन्यात ती 5 महिन्यात ती गाभण गेली पाहिजे आणि 2 महिन्यानंतर ती माझावर आली पाहिजे. म्हणजे 2-3 सलग माझावर आल्यानंतर समजा आपण तिला गाभण करू शकतो. ही जर येत नसेल तर आपल्याला चांगल्या तज्ञ पशुवैद्यकाकडून ती तपासणी करून तिला माझावर आणून तिच्यापासून आपल्याला ती म्हैस लवकरात लवकर गाभण केली पाहिजे आणि नंतर ती विण्याच्या 2-3 महिने अगोदर आपल्याला ती आठवावी लागेल, जेणेकरून तिचा जो कालावधी आहे दूध न देण्याचा हा कमीत कमी असला पाहिजे. कारण आज आपल्याला जर ती भाकड म्हैस जरी समजा गाभण असणारी किंवा गाभण नसणारी पण दूध देत नाही, हिचा खर्च 200 ते 250 रुपये इतका कमीत कमी आहे. आणि हा खर्च जितका हा कालावधी जास्त तितका हा अनुत्पादित खर्च हा म्हैस पालकावर जास्त टाकला जातो आणि त्याच्यामुळे हा जास्तीत जास्त तोटा त्याच्यामध्ये होऊन जातो. म्हणून पशुपालकांनी एक आपल्या घरी कॅलेंडर तयार केलं पाहिजे. म्हैस विल्यानंतर पुढचं वेत आपल्याला पुढच्या तिच्या साधारणपणे 1.5 वर्षात आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे साधारणपणे 15-16 महिन्यात ती पुन्हा विली गेली पाहिजे आपल्याकडं आणि फक्त ती गाभण असल्यानंतर ते 3 ते 3.5 महिने एवढंच तिनं दूध न दिलं पाहिजे, अन्यथा ती पूर्ण दुधात आपल्याकडे असली पाहिजे. असं केलं तरच ते आपल्याला संपूर्णपणे फायदेशीर राहते. अन्यथा आपल्याकडे म्हैस गाभण नाहीये, मग पुन्हा ती तुम्ही गाभण करणार, 9 महिने 10 महिने तिला सांभाळणार, तिच्यावरचा खर्च करणार, हे गणित तोट्यामध्ये जातं. हे चक्र आपल्याकडे चाललं पाहिजे आणि ह्या दृष्टीनं म्हैस पालकांनी जास्त प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. व्यावसायिक दृष्टिकोनाची जर जोड आपण दिली तर नक्कीच निश्चितच चांगल्या पद्धतीने आपल्याला दुग्ध व्यवसाय करता येतो. सर, आजही सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय की पश्चिम विदर्भाचा जर विचार केला तर आजही पश्चिम महाराष्ट्रामधनं मोठ्या प्रमाणावरती दूध येतं आपल्याकडं. नक्कीच बऱ्याच जणांचा हा पण प्रश्न असतो की आपल्याकडे का दुग्ध व्यावसायिक म्हणजे जेही शेतकरी आहेत जे आहेत ते पशुपालनाची त्याला जोड का देत नाहीत किंवा जोड देण्याचा प्रयत्न करतात पण ते कमी पडतात. त्यांनी मग कुठला असा एक आराखडा बनवावा की जेणेकरून जर पश्चिम महाराष्ट्र त्यांच्याकडे शेतीचं प्रमाण जर आपण बघितलं तर ते पण सुद्धा नगण्य आहे. कारण न्यूक्लिअर फॅमिलीच्या माध्यमातून तिथं आपण ते बघतोय तिथे तसंच आपल्याकडे पण ते होत आहे. तर आपल्याला दुग्ध व्यवसायाची जोड शेतीला द्यावंच लागणार आहे. तर एक आकृतीबंद एक आराखडा कशा पद्धतीने करावा जो एक नवयुवक पशुपालक असेल किंवा तो एक म्हैस पालनाचा विचार करतोय. महाराष्ट्रातला दुग्ध व्यवसाय जर विचार केला तर प्रामुख्याने आपल्या असं लक्षात येतील की पश्चिम महाराष्ट्र आणि जो काही नाशिक नगरचा भाग आहे याच्यामध्ये आपल्याला पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय जास्त चांगल्या पद्धतीने करताना दिसतो. म्हैस पालनाच्या बाबतीत आपल्याला असं लक्षात येईल की मुंबईमधल्या जे काही सब अर्बन एरिया आहे, कोल्हापूर जिल्हा असेल आणि इतरचा आसपास पर्यायामध्ये याचं सगळ्यात जास्त म्हशीचं दुधाचं उत्पादन तयार केलं जातं. आणि आजही जिथं काही तिथं सहकारी दूध उत्पादन संस्था चांगल्या नामांकित आहे, जसं गोकुळ असेल, वारणा असेल किंवा चितळेचा डेअरी हे प्रकल्प आहेत, याच्या मार्फत त्यांना सेवाही पुरवल्या जातात आणि पशुपालकांना नवीन पिढी तयार करण्याकरता उद्युक्त केलं जातं, त्यांना प्रोत्साहन दिलं असतं आणि त्याच्यामुळं त्यांचा जास्तीत जास्त कल ही आपल्याकडे चांगल्या पद्धतीने म्हशी तयार करणे, ती प्रत्येक वेळेस आपल्या गोट्यामध्ये नवीन टाकणे आणि त्याच्यापासून दूध उत्पादन घेणे या बाबतीत आता केला जातो. पश्चिम विदर्भातला विचार केला तर थोडंसं सहकार क्षेत्राची कमी होती, जेणेकरून दूध जर तयार केलं तर विक्री व्यवस्थापन आपल्याला त्याच्यामध्ये योग्य भाव मिळून ते करणं कठीण होतं. पण गेल्या 4-5 वर्षात महाराष्ट्र शासन असेल, राष्ट्रीय दुग्ध डेअरी यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भ दुग्ध विकास प्रकल्प चालू आहे. याच्या अंतर्गत पशुपालकांना किंवा म्हैस पालकांना हे जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध डेअरीतला दूध घालून जसं पैसे मिळतात तसं 10 दिवसाला त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करायची तरतूद आपल्याकडं काही खेड्यामध्ये जिथे इथं दूध उत्पादन संकलन जास्त आहे इथं केलेली आहे. याच्यामार्फत पशुपालकांना चांगल्या अद्ययावत पशुवैद्यकीय सेवा, त्याला लागणारं कृत्रिमीकरणासाठी वीर्य, सोबतच चारा पिकाची लागवड असेल, प्रशिक्षण असतील किंवा या सर्व बाबी समजावून सांगून त्यांना एक चांगलं मॉडेल तयार केलेलं आहे आणि ते दूध त्यांनी त्याच गावात तिथं जिथले इथं लवकर हे विकले गेलं पाहिजे आणि चांगल्या
दर त्यांना तिथे मिळतोय. तर त्याच्यामुळं आपल्या भागात सुद्धा हा व्यवसाय चांगला विकसित होताना दिसत आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जसं शेतीवरचं उत्पन्न हे कमी होत चाललंय, न्यूक्लिरेशन शेतीच होत चाललंय, तर त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा नक्कीच या आपल्या पशुपालकांना किंवा इथल्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाकडे वळण्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहणार नाहीये. आणि आजही शासनाचे असतील किंवा पशुपालकांचे गेल्या 10 वर्षातला जो मला बदल दिसतोय याच्यामध्ये आधुनिक पशुपालन करताना नक्कीच जास्त दिसतोय. काही पशुपालक हे दुधाचे उपपदार्थ करून विक्री करताना दिसत आहेत, काही पशुपालक दूध साठवणूक करून त्याचं दूध विक्री करण्याचं दिसत आहेत. परंतु आजही जास्ती प्रमाणात म्हैस पालक आहेत अकोला जिल्ह्यातले, जे मी अगोदर बोललो की म्हैस विकत आणायची, तिचं दूध काढायचं, गाभण नसलेली म्हैस विकायची, पुन्हा त्याचं पुन्हा ती नवीन म्हैस आणायची. ही जी काही साखळी आहे हे तोडलं गेलं पाहिजे, चुकलं पाहिजे. साधारणपणे पशुपालकांचं किंवा म्हैस पालकांचं असं काय असतं की आम्ही ती म्हैस 10 महिने कशाला सांभाळायची आणि तिला कशाला खाद्याचा खर्च करायचा, पण त्याचा खाद्याचा खर्च आणि तिचं सांभाळलं तरी तो काही जास्त होत नाही की त्याच्यापासून नक्कीच तोटा होत नाही. हे अर्थकारण आपण पाहिलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. आणि यातून एक दुसरा व्यवसाय निर्माण होऊ शकतो. जसं मी सांगितलं की काही पशुपालक आहेत, त्यांना दूध विक्री होत नाही, सकाळ संध्याकाळ दूध काढून त्यांना ग्राहकापर्यंत पोहोचता येत नाही. अशा लोकांनी, अशा तरुण पशुपालकांनी ज्या म्हशी बाजारामध्ये 25, 30, 35 हजार रुपये मिळतात त्या आणायच्या, त्याची लैंगिक तपासणी करून घ्यायची, त्या पशुवैद्याकडून उपचार करून गाभण करून घ्यायच्या, चांगल्या त्याच्यामध्ये दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या रेड्याचे तुम्ही कृत्रिमवितरण करा किंवा तो नैसर्गिकरित्या चांगल्या पद्धतीचा वापरून तुम्ही गर्भधारणा करून तुम्ही त्या साधारणपणे 10 महिन्याने जवळपास 80-90 1 लाखापर्यंत विकू शकता. म्हणजे त्या पिरियडमध्ये तुम्हाला साधारणपणे 1 वर्षामध्ये एका म्हशीला साधारणपणे तुम्हाला 60-70 हजार रुपयाचा नफा मिळू शकतो. आणि खाद्यावरचा त्यावेळेचा खर्च हा अत्यल्प असतो. गाभण नसलेल्या म्हशीला एकदा गाभण झाली की त्याला फक्त मेंटेनन्स राशनच त्याला द्यावं लागतो आणि गर्भधारणासाठी 1 किलो पशुखाद्य. तर अशा तुम्ही 5-10 म्हशी जर वर्षाला विकल्या तर कमीत कमी 2.5-3-4 लाखाचं उत्पादन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. आणि शेण जे तयार होईल ते शेतीला तुम्हाला विक्री व्यवस्था करता येईल किंवा त्याच्यातून गांडूळ खत करता येईल. आणि एकदा म्हैस गाभण झाली की फक्त तुम्हाला सकाळचा संध्याकाळ चारा टाकायचा आहे, पाणी व्यवस्थापन करायचे, ते दूध काढायचं नाहीये किंवा बाकीचं कुठलं तुम्हाला जास्त त्रास नाहीये त्याच्यामध्ये. तर हा एक व्यवसाय आपल्याकडे बरेच लोक, ठराविक लोक करताना दिसतंय, परंतु प्रामुख्याने केला तर मला वाटतं 100% ह्याच्यामध्ये यश आपल्याला मिळेल. सर, बऱ्याच म्हणजे पशुपालकांच्या मनामध्ये पण काही प्रश्न आहेत सर. आपण बघतोय की बऱ्याच पशुपालकांनी सुद्धा म्हणजे ज्याला आपण वघार म्हणतो त्या वघारी आणलेल्या आहेत, त्याचं संगोपन करून त्यांना मोठं करूया, पण त्याच्यामध्ये पण बऱ्याचदा असं झालं की मर्तुकीचं प्रमाण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आढळलं होतं. तर ते कुठे नियोजनामध्ये कमी पडले किंवा त्यांनी जे जातीचे वघार घेतले ते आपल्याकडे क्लिमटाईज नाही झाले का, काय झालं, नेमकं काय त्याचं कारण असेल सर? साधारणपणे म्हशीच्या ज्या वगार आहेत तर पहिल्या 2-3 महिन्यामध्ये मृत्यूचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. म्हणजे साधारण 5 ते 10% मृत्यू दर असू शकतो. हिवाळ्यामध्ये थंडीचं जर आपण व्यवस्थित नाही, तर कारण बहुतांश म्हशी हिवाळ्यात वितात आणि त्या 2-3 महिन्यात तर त्याची नाही काळजी घेतली तर साधारणपणे त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडायचं किंवा व्हायरस इन्फेक्शन होऊन त्याला एक हागवण लागते विशिष्ट पांढऱ्या प्रकारची आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो. हे एक साधारणपणे कारण आहे. परंतु बऱ्याच वेळेस म्हैस पालक हे 8-10 दिवसात त्याचं वासरू विकतात किंवा काही 3-4 महिन्यांना सुद्धा विकतात. तर साधारणपणे आपण 2 ते 3 महिन्याची जर वगारे आणल्या त्यानंतर त्यांना पशुवैद्यकाला भेटून किंवा आमच्या संस्थेमध्ये येऊन त्याच्या जंतनाशकाचा जो तक्ता आहे त्याप्रमाणे जंतनाशक देणं, संतुलित प्रतिनियुक्त चारा म्हणजे आहार देणं, ज्याच्यामध्ये त्यांची जी वाढ होईल ग्रोईंग पिरियडमध्ये, सोबतच त्यांना जो गोठा असतो संगोपनाचा तो हवेशीर असून त्यांना मुक्ती खेळती हवा असली पाहिजे, बागडण्यासाठी व्यायामासाठी जागा असली पाहिजे. आणि हे जर तुम्ही व्यवस्थित त्यांना दिलं तर ते नक्कीच त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि त्यांच्या आपल्याला साधारणपणे 2-2.5 वर्षानंतर त्या माझ्यावर येऊन आपल्याला 3 ते 3.5 वर्षामध्ये त्याचं वेत मिळू शकतं. फक्त थोडीशी 8व्या-9व्या महिन्या होईपर्यंत त्यांना चांगल्या सकस पशुखाद्य सोबतच खनिज मिश्रण आणि वेळच्या वेळी डिवर्मिंग करणं, कारण जंतनाशकाचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये लहान वयामध्ये जास्त होताना दिसतो. आणि जर चारा चांगल्या पद्धतीने तुम्ही दिलं, त्यांना खाऊ घातला आणि थोडंसं त्यांना मोकळ्या वातावरणात मोकळं सोडलं, म्हणजे त्यांना आपण थोडं काय म्हणतो व्यायाम मिळेल, हालचाल होऊन जाईल, अशी जी आहे ती वगारी ह्या चांगल्या वाढ होताना दिसतात आणि त्याच्यामध्ये वाढ होऊन त्या प्रजननक्षम सुद्धा होतील. सर, याच्यामध्ये पण काही म्हणजे ह्या वगारी जेव्हा आपण त्याची देखभाल करतो तेव्हा याच्यामध्ये पण काही लसीकरणाचा तक्ता आपल्याला म्हणजे करावं लागेल का, त्याचं नियोजन करावं लागेल? हो, साधारणपणे आपल्याला जे काही गोवंशामधले जे काही प्रामुख्याने
संसर्गजन्य आजार आहेत त्याच्यामध्ये लाळ्या खुरकत असेल, घटसर्प असेल, आणि हे जे आजार आहेत साधारणपणे ह्या आजारांना आपल्याला जे काही लसीकरण दिलेलं आहे ते वेळच्या वेळी आपल्याला लसीकरण करून घ्यावं लागतं. घटसर्प हा महत्वाचा एक म्हशीमधला आजार आहे. याचं लसीकरण आपल्याला जे काही त्याचं जे योग्य वय आहे साधारणपणे आपल्याला 3-4 महिन्यानंतर पहिलं लसीकरण करावं लागतं. नंतर एक बूस्टर देऊन आपल्याला वर्षाला त्याचं लसीकरण करावं लागतं, किंवा दोन्हीची एकत्रित लस सुद्धा आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. लाळ्या खुरकत असेल, घटसर्पाला, हे महत्वाचे त्याच्यामध्ये आजार आपल्याला दिसतात. ह्याचं लसीकरण करणं, जंतनाशक देणे वेळच्या वेळी, सोबतच चांगला सकस आहार, म्हणजे त्यामध्ये पशुखाद्य आलं प्रथिनयुक्त, कारण त्याच्या वाढीसाठी प्रथिनाची जास्त गरज असते. सोबतच चारा, कोरडा हिरवा चारा, व्यायाम पुरेशा, त्यांना पाणी चांगलं दिलं तर त्यांची नक्कीच वाढ ही चांगल्या पद्धतीने होते आणि आपल्याला जास्तीत जास्त याच्यामधून लवकरात लवकर त्या प्रजननक्षम होऊन कमी वयात आपल्याला त्याच्यापासून वेत मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न आहे की महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विद्यापीठ आपल्या नागपूरमध्ये आहे, म्हणजे आपल्या विदर्भामध्ये आहे, आणि तसंच पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था सुद्धा आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये आहे. पश्चिम विदर्भाचा जर आपण विचार करतो आहे तर इथं दुग्ध पालकांची संख्या फारच नगण्य अशी आहे. तर आपल्याही विद्यापीठाच्या माध्यमातून बरीच काही स्टडी झाली असेल, त्याच्यावरती विचारमंथन झालं असेल, तर एकंदरीत त्या दुग्ध व्यवसाय करत असताना किंवा म्हैसपालनचा व्यवसाय करत असताना कुठल्या कौशल्यांची गरज असतं आणि कुठल्या कौशल्यांमध्ये आपल्याकडचा दुग्ध व्यवसाय का तो कमी पडतो आहे? हा सगळ्यात खरं तर महत्वाचा विषयच आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस म्हैसपालन करताना आपल्याकडं जे काही पारंपरिक पद्धतीनं त्याला आहार व्यवस्थापन केलं जातं, हे एक सध्या सगळ्यात महत्वाचं अडचण साधारणपणे आपल्याला दिसतं. म्हशीला जो काही संतुलित आहार त्याच्या दूध उत्पादनानुसार लागतो आणि तिच्या वजनानुसार लागतो, याचं नियोजन होत नाही. आज आपल्या भागामध्ये घरगुती पद्धतीचं तयार करून पशुखाद्य दिलं जातं. ह्याच्यामध्ये साधारणपणे सरकीची ढेप असेल किंवा सरकी पेंड असेल, सोबतच थोडंसं चुरी टाकली जाते आणि मग मीठ टाकून हे त्याला पाणी टाकून हे पशुखाद्य हे जनावराला दिलं जातं. याच्यामध्ये शरीराला पोषक असणारी सर्व घटकं तयार केलेल्या घरगुती जे काही करतात त्या पशुखाद्यामधून नक्कीच त्याच्यामध्ये जात नाही. आणि आपल्याला असं लक्षात येतं की ठराविक कालावधी गेल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही घटक विशिष्ट अन्नद्रव्य आहेत, त्याच्यामध्ये मिनरल्स असतील किंवा व्हायटॅमिन्स असतील, याची कमतरता होऊन जाते. मग याच्यामध्ये त्याच्या पहिलं उत्पादनावर परिणाम होतो, मग प्रजनन उत्पादन कमी होऊन जातो. तर आपल्याला दूध उत्पादन करताना जे पहिलं कौशल्य आत्मसात करावं लागेल की त्याचं जे आहार व्यवस्थापन आहे हे शास्त्रीय पद्धतीने झालं पाहिजे, चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, आणि जे म्हशीला लागतंय त्याच्या दूध उत्पादनात ते दिलं गेलं पाहिजे. या दृष्टीनं भरपूर ट्रेल अवेलेबल आहे, किंवा ते पशुपालकांना जर पाहिजे असेल त्याच्यावर विशिष्ट पद्धती तुम्ही एक कार्यक्रमी या संदर्भात घेऊ शकता. परंतु जर आज तुम्ही भारतातल्या इतर कुठल्याही भागात गेले तर तिथं पशुखाद्य हे चांगल्या कंपनीकडे, नामांकित कंपनीकडे घेतलं जातं आणि ते दूध उत्पादनाच्या प्रमाणानुसार दिलं जातं. त्याच्यामध्ये जे प्रथिनाचं प्रमाण आहे ते 18 ते 20% राहते. पचनीय जी घटकं असतात ती सुद्धा 70% असतात, आणि त्याच्यामुळं जे शरीराला पोषक आहे ते मिळालं जातं. सोबतच हे कौशल्य आहे आपल्याकडं, आम्ही जे काम करताना आमचं दिसतं की त्याचा आहार व्यवस्थापन आपण कमी पडतो. दुसरी एक बाब आहे की आपल्याकडं म्हैस पालन करताना की चारा व्यवस्थापन आपल्याकडे कमी आहे. आपल्याकडे जास्तीत जास्त कुटार किंवा मग सोयाबीनचा असेल, चण्याचं कुटार असेल किंवा तुरीचं कुटार असेल, हे जास्तीत जास्त वापर केला जातो, सुका चारा जातो. तर त्यांना आपल्याला हिरवा चारा किंवा मुरघास तयार केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं ते 2 टायमाला विशिष्ट प्रमाणात दिलं गेलं पाहिजे. सोबतच आजही आपल्याकडे दूध उत्पादन काढताना बरेच लोक हाताने दूध काढतात. ज्यावेळेस तुम्ही एक व्यवसाय म्हणून 8-10 म्हशी पाळता, आजही आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये काही शेतकरी आहेत की जे मशीनचा वापर करतात. 6 म्हशीला सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जास्ती म्हशी असेल, कारण आज मनुष्यबळाची कमतरता हा एक मोठा विषय आहे. तर आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये म्हशीमध्ये सुद्धा मिल्किंग मशीनचा वापर करून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त दूध त्या म्हशीकडून आपण काढता आलं पाहिजे, जेणेकरून सगळं जर दूध उत्पादन आपल्याला मिळालं तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. सोबतच त्यांना चांगलं गोठा व्यवस्थापन दिलं पाहिजे, त्यांना चांगलं आजूबाजूचं वातावरण दिलं गेलं पाहिजे, आणि जे काही ते लसीकरण असेल किंवा इतर ज्या बाबी आहेत वर्षाच्या, या सगळ्यांचा आपल्याला एकत्रितपणे विचार करून चांगल्या पद्धतीचं म्हैसपालन नियोजन केलं गेलं पाहिजे. आणि जातीवंत म्हशींची सुद्धा निवड हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आज आपल्याकडे जर गावठी म्हशी घेतल्या तर त्याची दूध उत्पादन क्षमता कमी आहे. तर चांगल्या दूध उत्पादनासाठी म्हशी आणणे, त्याची पुढची पिढी तयार करणे, त्यांना कमीत कमी वेळेत गाभण करून त्याच्यापासून पुढचं उत्पादन घेणे, आणि आपण जर उपपदार्थ करू शकलो तर अतिउत्तम आहे, किंवा चांगलं दूध हे तुम्ही जास्तीत जास्त भाव जिथे मिळेल अशा ठिकाणी विक्री व्यवस्थापन केलं तर आपल्याला नक्कीच याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. तर निश्चितच पशुपालकांना आपण बघतोय की आपल्या पश्चिम विदर्भामध्ये म्हशीच्या दुधाची खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. तर आपण
भाकड म्हशींचं जर योग्य पद्धतीने संगोपन केलं तर सरांनी जे पण काही मुद्दे सांगितले आहेत त्या मुद्द्यांचा जर अंतर्भाव केला त्याच्यामध्ये तर निश्चितच चांगल्या पद्धतीचं आपण एक म्हैस पालन करू शकतो. ज्याही गोष्टींची उणीवा आपल्याला भासत असतील किंवा आपण कुठे कमी पडत असू तर निसंकोचपणे पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था आपल्या अकोल्याला आहे तिथे आपण भेट द्यायला हवी. त्यांच्याकडनं अनेक माहितींचं आपण शंका निरसन करून घ्यायला हवी. तर जाता जाता आणखीन आपल्या जे म्हैस पालक आहेत जे करू इच्छित त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? म्हशी ह्या आजारी नाही पडतील या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे आणि बदलत्या वातावरणामध्ये थंडी असेल, जास्तीचा उन्हाळा असेल मध्ये त्यांना ज्या ज्या काही बाबी आहेत जेणेकरून आपल्या गोठ्यातील तापमान 25 ते 30 डिग्री सेल्सिअस राहील या दृष्टीने प्रयत्न केले तर नक्कीच म्हशी ह्या वर्षभर माझावर येतात, गाभण राहतात, चांगल्या दूध येतात. गायीपेक्षा आमचा स्वतःचा अनुभव आहे की म्हशी ह्या जास्त काटक असतात, आजाराला बळी कम पडतात आणि त्याच्यामध्ये दूध देण्याची क्षमता सुद्धा चांगली राहते. आज आपण लंपीसारख्या आजाराचा प्रादुर्भाव होतोय. देश जेवढ्या गायी गोवर्गीय जनावर आहेत त्यांना जास्तीत जास्त म्हणजे ह्या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. म्हशीमध्ये हा प्रमाण अत्यल्प आहे, म्हणजे नसल्यासारखा आहे. त्यामुळे बहुतांश पशुपालक सुद्धा आज या कारणाने सुद्धा म्हैस पालन करताना दिसतात. कारण एकदा लंपीसारखा आजार झाला तर पूर्ण जनावर निकामी होण्याची सुद्धा आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. म्हणजे एकंदरीतरित्या आपल्या सगळ्या गोष्टींचा जर एक सारांश जर आपल्या शेतकरी बांधवांनी म्हैस पालकांना जर घ्यायचा असेल तर एकंदरीतरित्या आपण जो व्यवसाय करतोय त्याला जर एक व्यावसायिक दृष्टिकोनाची जोड दिली आपण त्याला तर निश्चितच कुठलाही व्यवसाय आपण फायद्यासाठी करत असतो त्याच्यामध्ये आपण तोट्यामध्ये राहू नये. त्याला थोडी शास्त्रीय जोड दिली, थोडी वैज्ञानिक जोड दिली तर निश्चितपणे आपले जे पण म्हैस पालक आहे. आणि आपल्या तरुण जसं मी सांगितलं ह्यातून एक वेगळा विषय आपल्याला आपल्या लोकांसाठी द्यायचा होता की तुम्ही बाजारामधून जे विक्री ज्या म्हशी आपल्या कतलीसाठी जातात किंवा मांस उत्पादनासाठी जातात त्या म्हशी जर तुम्ही कमी किमतीत विकत घेतल्या आपल्याकडे आणि त्या म्हशी गाभण करून आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा विकल्या तरी सुद्धा तुम्ही एक निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त त्याच्यावरचा खर्च हा कमी असतो. आणि हा सुद्धा व्यवसाय 100% मला वाटतं काही पशुपालक करतात पण अजून जास्त लोकांनी जर केला मोठ्या स्तरावर झाला तर आणि चांगल्या म्हशी ह्या आपल्या मांस उत्पादनासाठी जाणार आहेत. कारण अन्यथा महाराष्ट्र स्थिती अत्यंत आपल्याला पुढे म्हणजे वेगळ्या पद्धतीने दिसेल. किती दिवस आपण हा म्हशी विकत घेणार आहे? बरोबर. सर आपण इथे आलात आणि भाकड म्हशींचं संगोपन याविषयी सविस्तररित्या आपल्या पशुपालकांच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना इथे वाचा देण्याचा प्रयत्न केला. निश्चितच आपण जे काही आज मार्गदर्शन केलं आहे ते पशुपालकांसाठी म्हैस पालकांसाठी अगदी महत्त्वपूर्ण असं असेल की यातनं काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न करतील आणि यशस्वीरित्या म्हैस संगोपनाचा प्रयत्न करत राहतील. आपण इथे आला त्याकरता मी अकोला आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व पशुपालकांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. आत्ताच आपण प्रश्न तुमची उत्तर आमचे हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचा विषय होता भाकड म्हशींचं संगोपन. आपल्या प्रश्नांना उत्तरे देणारे आमंत्रित तज्ज्ञ होते डॉक्टर महेश कुमार इंगवले, प्राध्यापक पशुप्रजनन विभाग, पशुविद्या आणि पशुविज्ञान महाविद्यालय अकोला. निवेदन होतं सूरज गोळे यांचं. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं.
शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकला. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसानवाणी हा ऐकलात.